बजरंगबली हनुमान पुराण. जेव्हा विश्वाचा समतोल ढासळला, सृष्टीच्या प्रारंभापासून धर्म आणि अधर्म यांच्यात एक शाश्वत संघर्ष चालू आहे. जेव्हा जेव्हा अधर्माचे पारडे जड होते, तेव्हा तेव्हा विश्वाचा समतोल राखण्यासाठी दिव्य शक्तींचा अवतार होतो. रामायणाच्या काळातही असेच घडले. रावणाच्या राक्षसी साम्राज्याने तिन्ही लोकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्याच्या तपश्चर्येने आणि कठोर नियमांमुळे त्याला ब्रह्मदेवाकडून असे वरदान मिळाले होते की त्याला देव, गंधर्व, यक्ष, किन्नर किंवा कोणत्याही शस्त्राने मारता येणार नाही. मात्र त्याने मानवाचा आणि वानराचा उल्लेख केला नव्हता, कारण त्याला ते तुच्छ वाटले. रावणाच्या वाढत्या अत्याचारामुळे ब्रह्मदेवाच्या नेतृत्वाखाली सर्व देव विष्णूकडे गेले आणि त्यांनी जगाला या संकटातून वाचवण्यासाठी विनंती केली. विष्णूने त्यांना आश्वस्त केले की ते अयोध्येचा राजा दशरथ यांचा पुत्र म्हणून रामाच्या रूपात अवतार घेतील आणि रावणाचा अंत करतील. मात्र हा एकाकी प्रवास नव्हता. रामाच्या या महान कार्यात मदत करण्यासाठी विष्णूंनी इतर देवांनाही त्यांच्या अंशाने पृथ्वीवर अवतार घेण्याचे आवाहन केले. आणि याच देवी योजनेचा एक अविभाज्य भाग म्हणून भगवान शंकराने आपला 11वा रुद्रावतार वानर रूपात घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे नाव पुढे हनुमान ठेवले गेले. हनुमानाचा जन्म केवळ एक घटना नव्हती, तर ती एक पूर्वनियोजित गहन दैवी योजना होती, ज्याचा उद्देश रामाला त्याच्या धर्मयुद्धासाठी एक निष्ठावान, शक्तिशाली आणि बुद्धिमान सहकारी देणे हा होता. हनुमानाचा जन्म एक दैवी गर्भ आणि अंजनीचा शापमुक्ती. हनुमानाची आई अंजना ही तिच्या पूर्वजन्मी स्वर्गलोकात पुंजिक स्थला नावाची एक सुंदर अप्सरा होती. तिच्या सौंदर्याची ख्याती तिन्ही लोकात होती, पण तिचा स्वभाव खोडकर आणि चंचल होता. एकदा ती ध्यानस्थ असलेल्या महर्षी दुर्वासांची चेष्टा करू लागली. दुर्वासा आपल्या क्रोधासाठी प्रसिद्ध होते. अंजनाच्या या कृतीमुळे क्रोधित होऊन त्यांनी तिला शाप दिला की तिचा जन्म पृथ्वीवर वानरीण म्हणून होईल, आणि हा शाप तिच्यासाठी एक प्रकारे शुद्धीकरण होते. या शापातून मुक्त होण्यासाठी तिने कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराची आराधना केली. भगवान शंकर तिच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वरदान दिले की त्यांचा अंश तिच्या पोटी जन्माला येईल. पृथ्वीवर अंजनीचा विवाह शक्तिशाली वानर राजा केसरी यांच्याशी झाला. केसरी हे देवांचे गुरु बृहस्पती यांचे पुत्र होते. अंजना आणि केसरी यांनी फक्त पुत्रप्राप्तीसाठी अनेक वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या केवळ पुत्रप्राप्तीसाठी नव्हती, तर त्यातून एक असाधारण देवी शक्तीच्या अवताराची तयारी सुरू होती. जन्माच्या 3 मुख्य कथांचे सविस्तर वर्णन. देवी अंशाचे मिलन. हनुमानाचा जन्म अनेक कथांनी जोडलेला आहे, ज्या प्रत्येक त्यांच्या अद्वितीय सामर्थ्यांचे आणि दैवी अस्तित्वाचे वेगवेगळे पैलू दर्शवतात. या 3 कथा एकत्र करून हनुमानाच्या जन्माची एक परिपूर्ण गाथा तयार होते. 1. पवनपुत्रची कथा. अंजना कठोर तपश्चर्या करत असताना देवतांनी भगवान शंकराच्या देवी अंशाची प्रार्थना केली. रावणाचा वध केवळ मानवाकडून किंवा वानराकडून होऊ शकतो हे वरदान लक्षात घेता देवांना अशी शक्ती हवी होती जी रामाच्या सैन्यात एक प्रमुख भूमिका बजावेल. याच वेळी सर्वत्र उपस्थित आणि गतिमान असलेल्या वायुदेवांनी शिवाची ती शक्ती अंजनाच्या गर्भाशयात स्थापित करण्याचे कार्य सोपवण्यात आले. वायुदेवांनी शिवाची शक्ती एका विशेष पद्धतीने अंजनाच्या गर्भाशयात पोहोचवली आणि म्हणूनच हनुमान हे पवनपुत्र म्हणून ओळखले जातात, कारण त्यांचा जन्म वायुदेवाच्या कृपेने झाला आहे. त्यांच्यामध्ये वाऱ्यासारखा वेग, सामर्थ्य आणि अमर्याद ऊर्जा आहे, आणि जे त्यांना कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यास सक्षम करते. नंबर 2. रुद्रावताराची कथा. दुसरी कथा अधिक गहन आणि गोड आहे. एकदा भगवान शंकर मोहिनी विष्णूचे मोहक श्रीरूप त्यांच्या सुंदर रूपावर मोहित झाले आणि त्यांचे वीर्य स्खलन झाले. देवाने ते दैवी वीर्य एका विशेष पात्रात एकत्र केले. नंतर सप्तऋषींनी ते वीर्य अंजनाजवळ आणले. त्यावेळेस अंजना एका डोंगरावर तपश्चर्या करत होती आणि वायुदेवांनी ते वीर्य अंजनाच्या गर्भाशयात स्थापित केले.
यामुळेच हनुमान हे भगवान शंकराचा 11वा रुद्र अवतार मानले जातात. रुद्रावतार म्हणजेच शिवाची, क्रोधाची आणि संहाराची शक्ती. हनुमानामध्ये शिवाची विनाशक शक्ती आहे, जी त्याने रावणासारख्या दुष्ट शक्तींना संपवण्यासाठी वापरली. नंबर 3. पुत्र कामेष्ठी यज्ञाची कथा. ही कथा हनुमानाला थेट रामाशी जोडते. रामाचे वडील राजा दशरथ यांना पुत्रप्राप्ती होत नसल्यामुळे त्यांनी एक मोठा यज्ञ, पुत्र कामेष्ठी यज्ञ केला. यज्ञाच्या समाप्तीनंतर अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी दशरथला 3 राण्यांसाठी एक पवित्र खीर दिली. त्याचवेळी दैवी योजनेनुसार एका गरुडाने ती खीर हिसकावून घेतली आणि अंजना तपश्चर्या करत असलेल्या ठिकाणी पोहोचवली. वायुदेवांनी त्या खीरीचा एक भाग अंजनाच्या उंजळीत टाकला आणि अंजनाने ती खीर खाल्ली आणि ती गर्भवती झाली. अशा प्रकारे हनुमानाचा जन्म झाला. या घटनेमुळे हनुमान रामाचे आध्यात्मिक भाऊ मानले जातात, कारण त्यांचा जन्म त्याच दैवी प्रसादाने झाला होता, ज्याने राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला होता. हनुमानाचे बालपण, शक्ती आणि लीलांचे महत्त्व. हनुमानाचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला झाला आणि जन्मापासूनच ते अत्यंत शक्तिशाली होते. त्यांच्या बाललीलांनी देव आणि ऋषींनाही थक्क केले. त्यांच्या पराक्रमी बाललीलांनी त्यांच्या भावी कार्याची झलक दिली. सूर्याला फळ समजून खाण्याची घटना. एकदा सकाळी हनुमानाला उगवणारा तेजस्वी सूर्य एक मोठे सोनेरी फळ वाटले. भूक लागल्यामुळे त्यांनी ते खाण्यासाठी आकाशात प्रचंड वेगाने झेप घेतली. त्यांच्या या कृतीने केवळ पृथ्वीच नाही तर संपूर्ण ब्रह्मांड हादरले. त्याचवेळी राहू आणि केतू नावाचे ग्रह सूर्याला ग्रहण लावण्यासाठी येत होते. एका लहान मुलाला आपल्यापेक्षा वेगाने सूर्याकडे जाताना पाहून ते गोंधळून गेले आणि त्यांनी इंद्राकडे धाव घेतली. इंद्राचा वज्रहल्ला आणि हनुमानाचे नामकरण. राहू आणि केतूची तक्रार ऐकून इंद्रदेव रागावले. त्यांनी आपल्या अमोघ शस्त्राने वज्राने हनुमानावर हल्ला केला आणि वज्राच्या आघातामुळे हनुमानाची हनुवटी थोडी वाकडी झाली आणि या घटनेमुळे त्यांना हनुमान असे नाव पडले. वज्राच्या वाराने ते बेशुद्ध झाले आणि पृथ्वीवर पडले. आपल्या पुत्राला बेशुद्ध पाहून वायुदेव अत्यंत संतप्त झाले. त्यांनी संपूर्ण विश्वातील वाऱ्याचा प्रवाह थांबवला आणि त्यामुळे सर्व देव, ऋषीमुनी आणि जीवसृष्टीचा श्वास थांबला. देवांचे वर्णन आणि अजय हनुमानाचे निर्माण. वायुदेवांचा क्रोध पाहून ब्रह्मदेवाने तत्काळ हस्तक्षेप करून हनुमानाला पुनर्जीवित केले. वायुदेवांना शांत करण्यासाठी सर्व देवांनी हनुमानाला अनेक वरदानं दिली, ज्यामुळे तो भविष्यात अजेय ठरणार होता. ब्रह्मदेव. कोणताही ब्रह्मास्त्राचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही असे वरदान ब्रह्मदेवाने दिले. इंद्रदेव. वज्राचा त्यांच्यावर कधीही परिणाम होणार नाही असे वरदान इंद्रदेवाने दिले. यमदेव. ते कधीही मृत्यूच्या अधीन होणार नाही असे वरदान यमदेवाने दिले. सूर्यदेव. त्यांना आपले रूप बदलण्याची शक्ती मिळेल असे वरदान सूर्यदेवांनी दिले. वरुणदेव. त्यांना पाण्यात कधीही इजा होणार नाही असे वरदान वरुणदेवांनी दिले. अग्निदेव. अग्नी त्यांना कधीही जाळू शकणार नाही असे वरदान अग्निदेवांनी दिले. विश्वकर्मा. कोणत्याही शस्त्राने त्यांना इजा होणार नाही ही वरदाने हनुमानाला केवळ शक्तिशालीच नव्हे तर अमर आणि अजेय बनवणारी होती. शाप आणि ज्ञानाची प्राप्ती. विनम्रतेचा आणि विद्येचा मार्ग. आपल्या अफाट शक्तीमुळे हनुमान बालपणी खूप खोडकर होते. त्यांच्या लीलांमुळे अनेक ऋषीमुनींना त्रास होत असे. त्यांनी हनुमानाला शाप देण्याचा खूप प्रयत्न केला, पण देवांनी दिलेल्या वरदानामुळे तो निष्फळ ठरला. त्यामुळे ऋषींनी त्यांना असा शाप दिला की ते आपली सर्व शक्ती विसरून जातील आणि जेव्हा कुणी त्यांना त्यांच्या शक्तीची आठवण करून देईल तेव्हाच ती परत येईल. आणि हा शाप एक प्रकारे वरदानच ठरला, कारण यामुळे हनुमान अत्यंत नम्र आणि विनम्र बनले. आपल्या शक्तीबद्दलची जाणीव नसतानाही ते नेहमी इतरांना मदत करण्यासाठी तत्पर असायचे. याच काळात हनुमानाने शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या अभ्यासासाठी त्यांनी थेट सूर्यदेवांना आपले गुरु म्हणून स्वीकारले. सूर्यदेव नेहमी गतिमान असल्यामुळे
हनुमानाला त्यांच्या रथासमोर उलटे आणि मागे चालत सर्व वेळेत व्याकरण, शास्त्रे आणि इतर ज्ञान शिकावे लागले. आणि त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे अनेक कठोर परिश्रमामुळे त्यांनी अल्पावधीतच सर्व ज्ञान आत्मसात केले. जेव्हा हनुमानाचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा सूर्यदेवांनी कोणतीही गुरुदक्षिणा घेण्यास नकार दिला. परंतु हनुमानाने आग्रह केल्यावर सूर्यदेवांनी त्यांना सांगितले की माझा पुत्र सुग्रीव खूप अडचणीत आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा त्याला मदत करणे हीच माझी गुरुदक्षिणा असेल. सूर्यदेवांच्या या आज्ञेमुळे हनुमानाची भेट सुग्रीवांशी झाली आणि नंतर सुग्रीवाच्या मदतीने त्यांची भेट रामाशी झाली. याच भेटीने त्यांच्या जीवनाचा उद्देश पूर्ण झाला. हनुमानाने रामाची सेवा करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आणि ते रामाचे सर्वात मोठे भक्त म्हणून देखील ओळखले जाऊ लागले. हनुमानाचे महात्म्य. हनुमानाची कथा केवळ एका शक्तिशाली वानराची नाही, तर निष्ठा, भक्ती, नम्रता आणि ज्ञानाच्या संयोगाची आहे. त्यांचे जीवन हे शिकवते की खरी शक्ती केवळ शारीरिक नसून ती आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांवर आधारित असते. रावणासारखे अहंकारी आणि शक्तिशाली शत्रूला हरवण्यासाठी रामाला केवळ एका सैन्याची नाही, तर हनुमानासारख्या एका समर्पित, बुद्धिमान आणि अजेय भक्ताची गरज होती. आणि म्हणूनच हनुमान हे रामायणातील एक अविभाज्य पात्र आहेत, ज्यांनी भक्ती आणि पराक्रमाचे सर्वोच्च उदाहरण जगासमोर ठेवले. तर कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये जय हनुमान नक्की लिहा. धन्यवाद.